मित्रांनो, आज आषाढी एकादशी निमित्त आपण श्री क्षेत्र भगवानगडावरती आलो. भगवानगडावरती जे भाविक भक्त आहे पंढरपूरला गेले नाही ते त्या भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात भगवानगडावरती गर्दी केली. पाहू शकता आपण आता भगवानगडावरती नामदेव महाराज शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली पाठीमागे माऊलीच्या प्रचंड मोठ्या दगडी बांधकाम सुरू आहे आणि त्या मंदिरासाठी अजून 1-2 वर्ष कालावधी लागेल, कारण त्याला जाणार आहोत पुढे. व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू पहा. मित्रांनो, हे ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे जे नामदेव शास्त्री यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. हे मंदिर पूर्णपणे दगडापासून बनवलं जाणार आहे आणि या मंदिरात कोणतेही सिमेंट किंवा वाळू कशाचाच उपयोग केला जाणार नाही. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने या प्रत्येक दगडाला खाचा बनवलेला आहे आणि त्या खाचावरती खाचा मांडून आणि त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं मिश्रण करून हे पूर्ण मंदिर बनवलं जाणार आहे. या मंदिराचा पाया आणि मंदिराचा बांधकाम वेगाने चालू आहे, तर अजून बरेच दिवस या मंदिरासाठी लागतील, कारण हे काम पूर्ण दगडापासून करायचं असल्यामुळे ते म्हणजे त्या मंदिराची कामाची प्रोसेस आहे ती दमादमाने चालली आहे. तिकडे पाहू शकता मित्रांनो आपण कशा पद्धतीने ते क्रेनच्या पद्धतीने ते जे दगड आहेत ते दगड उचलले जातात, कारण हा एक एक दगड त्या दगडाचं वजन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ते एक एक दगड पलीकडे तो पूर्ण घडवला जातोय. कारण ह्या अशा पद्धतीने तिकडे पाहू शकता ह्या रॉ पद्धतीने हा दगड आणला जातोय. हे दगड आहेत, हे दगड पूर्ण या दगडाला पुन्हा नंतर त्याला घासून पूर्णपणे फोडून पुन्हा त्या दगडाला असं मऊ पद्धतीने केलं जाते आणि हे दगड पुन्हा मंदिरासाठी उपयोगी येणार आहे. तर पाहू शकता कशा पद्धतीने मंदिराचं काम चालू आहे. आपण पलीकडे जाऊ. हे पूर्णपणे दगडापासून बनवलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं मिश्रण आहे. जे मिश्रण त्या दोन्ही दगडाच्या मध्ये टाकलेलं आहे, त्यामध्ये कोणत्याही सिमेंट किंवा वाळूचा उपयोग केलेला नाही. आपण वरती जाऊन पाहू. काय मित्रांनो, पाहू शकता हे मिश्रण आहे. या मिश्रणापासून या दोन दगडाच्या मध्ये हे मिश्रण बसवलं जाते आणि या संपूर्ण मिश्रणापासूनच हे मंदिर बांधलं जाणार आहे. कारण याच्यामध्ये कोणताही सिमेंट किंवा सिमेंटचा तर उपयोगच केला जाणार नाही, कारण हे सिमेंट ला जे आयुष्य असतं ते कमी प्रमाणात असतं, पण हे याच्यापासून जे मंदिर जे बनवलं जाणार आहे हे हजारो वर्ष हे दगडापासून बनवलं असल्यामुळे ते त्याच पद्धतीने राहतं. आपण जुने जे बांधकाम पाहतो जे दगडापासून चुन्यापासून किंवा त्यामध्ये जो गुळ वगैरे मिक्स करून बनवलेले असतात ते बांधकाम कित्येक दिवस त्यांना काहीच होत नाही. त्यामुळे बाबांच्या नेतृत्वाखाली हे जे मंदिर बनवतंय हे सुद्धा हे वेगळ्या पद्धतीच्या मिश्रणापासून बनवलं जात आहे. त्यामुळे हे सुद्धा हजारो वर्ष या मंदिराला काही होणार नाही. याच पद्धतीने या मंदिराचं बांधकाम चालू आहे. सध्याच्या परिस्थितीत मंदिराचं स्ट्रक्चर हे त्याच्या बेसमेंट पूर्णपणे झालेलं आहे आणि आता बेसमेंटच्या वरती काम चालू आहे. मित्रांनो, पाहू शकता त्या दगडाचं वजन हा एक दगड उचलण्यासाठी क्रेनचा वापर केला जातोय. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आणि केवढा मोठ्या प्रमाणात हा दगड आहे. तो एक दगड उचलण्यासाठी प्रत्येक दगडासाठी क्रेनचा वापर केला जातो. ह्याच दगडाला पलीकडे पाहू शकता आपण तिथे नेऊन याच्यावरती प्रोसेस केली जाते, त्याला कापलं जातं आणि त्याला असा मऊ आकार दिला जातो.